रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी आढावा बैठक। रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र शेठ घरत व काँग्रेसचे कोकणचे निरीक्षक आणि माजी महापौर राजेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील शेलघर येथे पार पडली। यावेळी या बैठकीला रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला। माननीय नवीन प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाल साहेब नवीन आल्यानंतर त्यांनी नवीन जे आमचे निरीक्षक आहेत राजेश शर्मा साहेब माजी महापौर मुंबई महानगरपालिका यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्याची ही आढावा बैठक घेत आहोत। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील आणि त्याची तयारी सुरू आहे, तर त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा कल, तालुका अध्यक्षांचं म्हणणं आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकण्याची आजची बैठक होती। त्यांनी सरळ सांगितलं ज्या पद्धतीने तुम्हाला काय निर्णय घ्यायचा आहे, काँग्रेस सगळीकडे लढली पाहिजे, काँग्रेसने सर्व निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे अशी भूमिका आज त्यांनी मांडलेली आहे। आणि त्याच्यासाठी ते आढावा आज त्यांनी ही बैठक जिल्ह्याची झाली आणि प्रत्येक ब्लॉकमध्ये 16 ब्लॉकमध्ये ते जाणार आहेत आणि कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहे। याच्यात आता समीकरण जसं आम्हाला आदेश आहे वरून का महाविकास आघाडी म्हणून लढलं पाहिजे आणि महाविकास आघाडी म्हणून आतापर्यंत आम्ही लोकसभा, विधानसभा, इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच्यामध्ये लढलेलो आहोत आणि एक चांगली घट्ट विन खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीमध्ये त्याच्यामध्ये मग काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल, उभाटा असेल आणि शेतकरी कामगार पक्षसुद्धा त्याच्यामध्ये होता। या निवडणुकीमध्ये थोडासा गोल झाला, परंतु आता शेतकरी कामगार पक्षाचे अनेक मला नेते येऊन भेटले, सभापती भेटले का चला पाठीमागचं होऊन गेलं, आता नव्यानं सुरुवात करायची असेल तर आपण एकत्र आलं पाहिजे। आणि काँग्रेस आज इथं प्रभावी पक्ष आहे। रायगडमध्ये शेका पक्षाची पडझड झाली, काँग्रेसची सुद्धा झाली होती, पण उभाटाची मोठ्या प्रमाणामध्ये झाली आणि शरद पवार चंद्र गटाची फार मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे आणि शेका पक्ष आता जास्तच झाली। त्यामुळे आता काँग्रेस याच्यामध्ये की रोलमध्ये आहे आणि सर्वांना वाटते काँग्रेसनं आम्हाला सर्वांना बरोबर घेऊन आपण एकत्र लढलं पाहिजे। तर ही भूमिका ही वरच्या लेवलला आमचे जे निरीक्षक आहेत राजेश शर्मा साहेब त्यांनी आता ही परिस्थिती पाहिली, ते सर्व ब्लॉकमध्ये जाऊन हे पाहून घेतील, चर्चा करतील कार्यकर्त्यांची आणि मग प्रांताध्यक्षांची आम्ही एकत्र बोलण्याचा प्रयत्न करू।